ओके, आज आपण गिटहब स्टार्ट करणार. गिटहबचे अकाउंट क्रिएट केलंय का तुम्ही? हा केले. हम्म. ठीक आहे, स्क्रीन दिसते का? नाही दिसत, नाही दिसत. ओके. आज दिसते? दिसते का स्क्रीन? हॅलो. हा दिसते. ठीक आहे. तर गिटहब माहित करून घ्यायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गिट काय आहे ते समजलं पाहिजे. तर Git is a version control software that run entirely on your own machine. Every time you commit, Git saves snapshot. आता जेव्हा आपण Python मध्ये कोड करतो, ठीक आहे, लेट्स से की हे माझे VS कोड आहे. आता हा माझा कोड आहे काहीतरी, ठीक आहे. आता हा एव्हरी टाइम मी काहीतरी चेंज करतोय, त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करतोय, काही नवीन फीचर्स ऍड करतोय. लेट्स से की माझा हा कोड आहे, ह्याच्यात मी नवीन एखादे फीचर ऍड करायला बघतोय, पण त्याच्यात काहीतरी एरर आली, तर माझं पूर्ण जो कोड केलेला तो पूर्ण मला पुन्हा सगळ्यात पहिल्यापासून करायला लागेल, किंवा मला लास्ट फीचर म्हणजे लास्ट मी तो फीचर बनवायच्या आधी जो माझा कोड होता, जो विदाउट एरर सगळा रन करत होता नीट, तो मला कोड पाहिजे असला तर तो मला भेटू शकत नाही, कारण तो जो स्नॅपशॉट आहे माझ्याकडे तो नाही माझ्याकडे कोड, म्हणजे सेव्ह कुठे केलं नाही मी तो कोड. ठीक आहे, तर मला हा जो ड्रॉबॅक आहे हा कव्हर करण्यासाठी आपण गिट यूज करतो. म्हणजे जेव्हा जेव्हा तुमचा एखादा फीचर बनतोय तर तुम्ही तेव्हा त्याचा स्नॅपशॉट घेताय, त्याच्यानंतर ते जे व्हर्जन आहे तुमच्या कोडचं ते व्हर्जन तुम्ही सेव्ह करताय कुठेतरी, कुठेतरी म्हणण्यापेक्षा तुमच्या लॅपटॉपवरच सेव्ह करताय तुम्ही, असं आता विचार करा. ठीक आहे, तर गिट काय करतं, गिट हे एक सॉफ्टवेअर आहे. आता ते मी गिट बोलतोय, गिट हे एक सॉफ्टवेअर आहे, ते तुमच्या मशीनवर रन करतं. आता एव्हरी टाइम यू कमिट म्हणजे काय, तुम्ही काहीतरी कमिट ही कमांड आपण यूज करतो सेव्ह करण्यासाठी. तर एव्हरी टाइम यू कमिट म्हणजे ते जे तुमच्या कोडचं व्हर्जन आहे, ठीक आहे, ते सेव्ह करण्यासाठी तुम्ही गिटचा यूज करता. आता गिटचे अजून काय काय फीचर आहेत, म्हणजे सो यू कॅन रिवाइंड टू एनी पॉइंट ऑफ हिस्ट्री, म्हणजे प्रिव्हियसली जे पण तुम्ही कमिट्स केले असतील, म्हणजे एक फीचर झाला तुम्ही कमिट केला, दुसरा फीचर झाला तुम्ही कमिट केला, तिसरा फीचर झाला तुम्ही कमिट केला, मग प्रिव्हियसली जे पण तुमचे कमिट्स आहेत, जी पण तुमची हिस्ट्री आहे ते तुम्ही जाऊ शकता. आणि लेट्स से की आता तुम्ही दोन फीचर वर करताय, लेट्स से की इफेक्ट ही एक डिरेक्टरी आहे, इफेक्ट हा एक फोल्डर आहे, कॅरेक्टर हा एक फोल्डर आहे. तर हे कॅरेक्टर हा माझं पहिलं फीचर आहे, त्याच्यानंतर मी बनवलं इफेक्ट. पण आता ह्या दोन्हीत पण सेमच कोड आहे असं अज्युम करा आता इफेक्ट आणि कॅरेक्टर्स मध्ये. आता मला काय करायचं आहे, ह्या दोन्ही कोड कम्पेअर करायचा आहे, ते पण आपण करू शकतो गिटच्या हेल्पने. तर हे सगळं आपण लोकलीच करतोय आता. ठीक आहे, आता
गिट लिनक्स आणि गिट मधला एक सिमिलॅरिटी आहे की गिट 2005 मध्ये त्याच पर्सनने लिहिलं ज्याने लिनक्स लिहिलं, म्हणजेच लायनस टॉरवल्डने. ज्याने लिनक्स कर्नल बनवला त्यानेच गिट पण बनवलं. जे त्याच्या मागचे कारण होतं बिकॉज ही नीडेड अ फास्ट वे टू ट्रॅक चेंजेस अक्रॉस thousands of contributors to Linux itself. It's now version control system almost every company uses regardless of language or stack. सगळ्या कंपनीमध्ये आपण गिट यूज करतो. आता गिट आणि गिटहब मधला डिफरन्स बघूया आपण. आता गिट समजलं तुम्हाला, आपल्या मशीनवर असतं, आपण त्याच्यामध्ये आपला कोडचे प्रत्येक पॉइंट आपण स्टोअर करू शकतो. म्हणजे कोडमध्ये लेट्स से की आपल्याला ए पासून झेड पर्यंत जायचं आहे. तर आपण ए पासून सी पर्यंत जाणार, सगळ्यात सी मध्ये सेफली सी पर्यंत जेवढा कोड केलाय आपण तो सेव्ह करून ठेवणार. त्याच्यानंतर सेफली सी पासून आय पर्यंत जाणार, के पर्यंत जाणार. तर तिथे जाताना आपल्याला काही इश्यू आले, बग्स आले, तर मी डबल सी चा जो कोड आहे तो माझ्याकडे सेफली तसाच आहे. समजतंय का तुम्हाला? सी पर्यंतचा कोड माझ्याकडे तसाच आहे. तर ते झालं माझं सेफ व्हर्जन, आणि त्याच्या पुढे मी काही फीचर्स डेव्हलप करणार त्याच्यात अजून के पर्यंत. आणि लेट्स से की के पर्यंत कोड झाला तर मी पुढे मूव्ह करणार. त्यासाठी आपण गिटचा यूज करतो. म्हणजे लोकली तुमच्या मशीन मध्ये कोडचे जे स्नॅपशॉट असतात किंवा लेट्स से की आपण म्हणू स्क्रीनशॉट, ते सेव्ह होत राहतात. आता गिट आणि गिटहब मधला एक चेंजेस बघूया. गिट ओके. आता गिट मध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल्ड ऑन युअर कम्प्युटर. गिट काय असते, तुमच्या कम्प्युटरवर एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल असतं. आता माझ्या कम्प्युटरवर गिट बॅश हे एक इन्स्टॉल आहे. ठीक आहे, हे जे सॉफ्टवेअर असतं ती आपलं गिटचं सॉफ्टवेअर. ठीक आहे, गिट कुठं असते तुमच्या मशीनवर. आणि गिटहब कुठं असते, अ वेबसाईट सर्व्हिस दॅट होस्ट गिट रिपॉझिटरी ऑनलाईन. आणि हे जे असते गिटहब ओके. गिटहब ते वेबसाईट लोड होतीये. गिटहब काय एक वेबसाईट आहे दॅट होस्ट गिट रिपॉझिटरी ऑनलाईन. आता जे पण तुम्ही आता इथे तुमच्या लॅपटॉपवर सेव्ह करताय, तुमच्या कोडचे हर एक व्हर्जन तुम्ही सेव्ह करताय तुमच्या ह्याच्यावर मशीनवर, तर ते कुठेतरी आपल्याला स्टोअर करायचं आहे. तर ते एका रिपॉझिटरी मध्ये स्टोअर होणार कुठेतरी, ते एका वेबसाईटवर स्टोअर होणार, त्याला आपण म्हणतो गिटहब. ओके. आता हे काय रन करताना कसं आपण वर्क करतो, हे लोकली रन करतं आणि आपण ऑफलाईन यूज करू शकतोय. तसं वेबसाईट, आता ही वेबसाईट आहे त्यामुळे आता हे कोणत्या तरी सर्व्हरवर आहे. ठीक आहे, आणि आपण ओव्हर द इंटरनेट त्याचा यूज करतो. आता ह्याचा जॉब काय आहे गिटचा, ट्रॅक्स द व्हर्जन हिस्ट्री ऑफ युअर फाईल्स. म्हणजे तुमच्या कोडमध्ये जेवढ्या पण फाईल्स आहेत त्याची सगळी हिस्ट्री ट्रॅक करण्याचं काम आहे.
आता गिटहबचं काय काम आहे? स्टोअर द रिमोट कॉफी, ऍड कोलॅबोरेशन टूल्स, पुल रिक्वेस्ट, चूज कोड रिव्ह्यूज. तर आता फक्त एवढं लक्षात ठेवा, हे गिटहब आहे ना ते स्टोअर करते तुमचा कोड, आणि हे आहे ना हे तुमची जी हिस्ट्री आहे तुमच्या कोडची, फीचर वाईज व्हर्जन 1, व्हर्जन 2, व्हर्जन 3, व्हर्जन 4, असे सगळे व्हर्जन्स तुमच्या कोडची त्याची हिस्ट्री ट्रॅक करते. ठीक आहे. ते alternatives, not really Git is standards, GitLab Gateway exist as alternative. जे आपण मेजरली सगळ्या कामासाठी गिटच यूज करतो. गिटहब साठी आपल्याला अल्टरनेटिव्ह आहेत गिटलॅब, गिट बकेट. ठीक आहे. अनालॉजी, इंजिन दॅट ट्रॅक्स चेंजेस. आता अनालॉजी ही फक्त वाचा समजण्यासाठी आहे. एक्झाम्पल, इंजिन दॅट ट्रॅक्स द चेंजेस. आणि गिटहब जे आहे ते क्लाउड गॅरेज वेअर यू पार्क कॉपी ऑफ युअर प्रोजेक्ट. क्लाउड म्हणजे क्लाउड मध्ये आपण बेसिकली काय करतो, काही कोणता तरी डेटा सेव्ह करतो. तसंच जे पण आता तुम्ही वर्क करणार आहे, कोड जनरेट करणार आहे, तुम्ही कोड लिहिणार आहे, तो कुठेतरी स्टोअर करायचा आहे, ते आपल्याला गिटहब वर स्टोअर करायचा आहे. त्याला आपण क्लाउड गॅरेज वेअर यू पार्क कॉपी ऑफ युअर प्रोजेक्ट. ठीक आहे. आता यूज केस काय आहेत, व्हाय डज दिस ऍक्च्युअली मॅटर्स. The first point is it's an undo button for your entire project. जसं मी सांगितलं की तुम्ही आज तुमची एखादी वेबसाईट आहे, जसं की तुम्ही स्कूल मॅनेजमेंट साठी एक वेबसाईट बनवताय, तर त्याच्यामध्ये तुम्ही अटेंडन्स मॅनेजमेंट हा एक फीचर ऍड केला. तर त्याच्यानंतर प्रेझेंटी ट्रॅक करण्यासाठी एक फीचर ऍड केला. पण अटेंडन्स मॅनेजमेंट पर्यंत तुमचं समजा तुम्ही नीट कोड केलाय, सगळं वर्क करतंय, पण जसं तुम्ही प्रेझेंटी मॅनेजमेंट त्यात ऍड करायला गेला त्याचा पूर्ण एरर यायला सुरू झाले. मग तुमचं ते अटेंडन्स मॅनेजमेंट जे वर्क करत होतं, जो फीचर तुमचा वर्क करत होता, जे तुमचं व्हर्जन 1 होतं, ते पण त्यात चालायचं बंद होणार ना. जर असं केलं आपण की अटेंडन्स मॅनेजमेंट हा फीचर आहे, तिथपर्यंत कोड सेव्ह केला पहिल्यांदा, त्याच्यानंतर मग आपण प्रेझेंटी मॅनेजमेंट, प्रेझेंटीसाठी वेगळा फीचर बनवायला घेतला. मग प्रेझेंटीसाठी किती पण एरर येऊ दे, पण आपल्याकडं आता सेफली आपला जो अटेंडन्स मॅनेजमेंट तिथपर्यंत जो कोड आहे तो सेफली आपल्या मशीनवर अवेलेबल असणार आहे. तर इथे हे हेल्प करतं की इट्स अन अंडो बटन फॉर युअर एंटायर प्रोजेक्ट. म्हणजे काही चुकलं तर आपण अंडो करू शकतो. म्हणजे इथं हे आहे की नॉट जस्ट द लास्ट key store, Git lets you jump back to exactly how your whole code base looked at any past commit. Compare to version line by line. म्हणजे जर तुम्ही एखादा फीचर डेव्हलप करताना कुठे चुकला, ठीक आहे, तर ते आहे असं तुम्ही अंडो करू शकता. म्हणजे जे वर्जन वर्क करत होतं त्याच्यावर तुम्ही अंडो करू शकता. हा एक यूज केस झाला त्याचा. Multiple peoples can work on the same code without overwriting each other. आता तुम्ही कंपनीत आता कंपनीत एखादा प्रोजेक्ट असतो, कंपनीत वेगवेगळे प्रोजेक्ट असतात, एका प्रोजेक्टवर 10-15 लोक काम करतात. ठीक आहे. तर ते काय करतात, कोड एकाच ठिकाणी स्टोअर करतात त्या सगळ्या प्रोजेक्टचा. तो म्हणजे आपलं गिटहब. हा, आणि तिथून मग ते आपण तिथून आता एकाच ठिकाणी असल्यावर काय सगळे त्या प्रोजेक्टवर एकत्र वर्क करू शकतात. म्हणजे सगळं त्याचं व्हर्जन 1, व्हर्जन 2 सगळे एकत्र वर्क करू शकतात. ठीक आहे. हा एक यूज केस आहे. विदाउट व्हर्जन कंट्रोल, 2 people editing the same file means something works get lost. Someone's work get lost. म्हणजे काय, जर दोन पर्सन प्रोजेक्टवर काम करतायत आणि ते एकच फाईल एडिट करताय, म्हणजे मी आणि प्रणव एकाच फाईलमध्ये एडिट करत बसलोय, धड त्याचं पण मग नीट होणार नाही, वर्क करणार नाही, आणि माझं पण. म्हणजे ते मेक सेन्स बनवत नाही. ठीक आहे. तर त्यासाठी गिटहब हेल्प करतं आपल्याला की तुम्ही त्याची प्रत्येक व्हर्जन ट्रॅक करू शकता आणि
मल्टिपल पीपल्स त्या प्रोजेक्टवर काम करू शकतात. ठीक आहे. Git tracks changes at line level and merge work from different people autonomously in most cases. आता Git मध्ये आपण लाईन बाय लाईन चेंजेस ट्रॅक करू शकतो. म्हणजे हा चेंज कोणी एका पर्सनने केलाय, हा चेंज दुसऱ्या पर्सनने केलाय, हा चेंज तिसऱ्या पर्सनने केलाय. ठीक आहे. आता हा चेंज पर्सन 1 ने केलाय, तर तो पर्सन 1 चे चेंज पर्सन 2 च्या चेंजेस मध्ये आपण मर्ज करू शकतो. असं व्हाईस वर्सा आपण काही गिटअप मध्ये मॅनेज करू शकतो आपल्या कोडच्या रिलेटेड. ठीक आहे. तर हा एक यूज केस आहे की मल्टिपल पीपल सेम प्रोजेक्टवर सेम कोडवर वर्क करू शकतो. फर्स्ट झाला आपला, आपण कोणतंही काम मिस्टेक झाली तर अंडू करू शकतो. ठीक आहे. सेकंड यूज केस झाला मल्टिपल पीपल एका प्रोजेक्टवर काम करू शकतो. ठीक आहे. आता थर्ड यूज केस आहे इट्स युअर पब्लिक पोर्टफोलिओ. आता जेव्हा आपण काहीतरी कोड करतोय व्हीएस कोड मध्ये, ठीक आहे, तर तो जगाला दाखवायचा आपल्याला, म्हणजे किती आपण एफर्ट्स टाकतोय, आपल्याला काय समजतंय, किंवा आपण कोणते कोणते प्रोजेक्ट्स केलेत ते आपल्याला गिटहबवर टाकायचे आहेत. म्हणजे आणि तिथून लोकांना कळतं की तुम्ही कोणत्या प्रोजेक्ट करू शकता किंवा तुम्ही कशा कशावर काम केलेलं आहे आतापर्यंत. युअर गिटहब प्रोफाईल बिकम अ रनिंग रेकॉर्ड ऑफ एव्हरीथिंग यू बिल्ड. This bootcamp's capstone project and every assignment along the way will live in a repo you can link directly in your job applications. तुम्ही एखादा जॉब अप्लाय करायला तर त्याचं लिंक प्रोव्हाइड करू शकता तुमच्या गिटहबची आणि सांगू शकता की मी एवढ्या एवढ्या प्रोजेक्टवर वर्क केलंय. ठीक आहे. तर नेक्स्ट जे लास्ट यूज केस आहे तो इट्स अ नॉन निगोशिएबल जॉब रिक्वायरमेंट. तर तुम्ही कोणताही जॉब घ्यायला जाताय, ठीक आहे, कोणत्याही आय टी कंपनीत, तर गिटहब लिंक तुमची मागतातच. म्हणजे तुम्ही काय काम केले पास्ट मध्ये. आणि असं नाही गिटहब वर की एकाच दिवशी तुम्ही सगळे प्रोजेक्ट ऍड करून टाकले. तिथं प्रत्येक दिवसाला तुम्ही काय काम केलंय तिथे कळतं. मी तुम्हाला ते दाखवतो. तर ही माझी रेपो आहे. ठीक आहे. हा माझा म्हणजे प्रोफाईल आहे. ठीक आहे. मी प्रोफाईलला जातो. आता इथे 2025 ला मी इथं फेब्रुवारी 22 ला मी 4 कॉन्ट्रीब्युशन्स केलेली, नंतर एप्रिल 22 ला 4 कॉन्ट्रीब्युशन केलेली, असं जुलै 36 कॉन्ट्रीब्युशन केलेली. असं प्रत्येक दिवशी तुम्ही काय वर्क करताय तिथं कळतंय. इथे 2024 ला मी काय काय केलेलं काम, असं. तर प्रत्येक दिवसाचं तुमचं तिथं समजतंय तुम्हाला. त्यामुळे गिट हेल्प करते तुम्हाला अदर्स जे कॅन्डिडेट असतात तुमचे त्यांच्याहून वेगळं स्टँड आउट करायला. आता गिट इन्स्टॉल केले का, गिट वर्क होतंय का तुमचं, गिट हायफन वर्जन जर तुम्ही केलं असेल तर पीएस कोडवर, तर असं वर्जन यायला पाहिजे. ठीक आहे. गिटहब आणि हे ज्या काही स्टेप्स आहेत गिटहबचा अकाउंट करण्यासाठी त्या तुम्ही फॉलो करा. मी ह्या नोट शेअर करतो तुम्हाला. ठीक आहे. हे इग्नोर करा. आता गिट वर आपण फर्स्ट कमिट कसा करू शकतो, ठीक आहे, ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपला काय असणार आहे, हा प्रोजेक्ट. सगळ्यात पहिल्यांदा हा आपला प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. आता इथे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वर्किंग डायरेक्टरी, the actual file on your disk, exact as you editing them right now.
त्याच्यानंतर git ऍड केला आपण. आता जेव्हा तुम्ही git ऍड करता ना, तेव्हा तुम्ही सिस्टीमला सांगताय की या फाईल मला ऍड करायच्या आहेत. आता ऍड करायच्या आधी तुम्हाला तुमची लोकेशन बघायची आहे. लोकेशन बघायची असली तर पीडब्ल्यू इथं वर्क करतं, ठीक आहे. पीडब्ल्यू, ठीक आहे. आता पीडब्ल्यू बघून मी लोकेशन चेंज केली की ह्या फोल्डरच्या आतल्याच मला सगळ्या फाईल्स ऍड करायच्या आहेत त्या रेपॉझिटरीमध्ये, ठीक आहे. तर git ऍड केलं मी आणि एंटर केलं. सॉरी, git ऍड आणि डॉट म्हणजे त्या करंट डिरेक्टरी मधल्या सगळ्या फाईल्स. तर सगळ्या फाईल्स ऍड झाल्या होत आहेत. git ऍड झालं. आता त्याला समजलं की की ह्या ह्या फोल्डर मधल्या सगळ्या फाईल्स त्याने ऍड केल्या आणि ह्या फोल्डर मधल्या सगळ्या फाईल्स रेडी टू कमिट आहेत. आता आपल्याला स्नॅपशॉट घ्यायचा आहे याचा, ह्या पूर्ण कोडचा, ठीक आहे. आता जेव्हा स्नॅपशॉट घ्यायचा आपल्याला, तर त्यासाठी कमांड आहे आपली git commit -m. हे git commit -m. आता -m नंतर -m म्हणजे मेसेज द्यायचा आहे की कोणत्या नावाने हा स्नॅपशॉट सेव्ह करायचा आहे. आता मी ह्या नावाने सर्च करतो व्हर्जन 1. व्हर्जन 1 माझ्या ह्या कोडचं आणि एंटर घेतलं. तर प्रोसेस करतंय. आता त्याच्यानंतर जेव्हा गेट कमी करतो तेव्हा हे काय करतंय, द परमनंट स्नॅपशॉट हिस्ट्री सेव्ड ऑन युअर मशीन इन .gitignore फोल्डर. .gitignore या फोल्डर मध्ये ह्या कोडचा सगळा स्नॅपशॉट काय करतंय ते हे करतंय, स्टोअर करते. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, रिमोट रिपॉझिटरी कशी बनवायची ती बघू, ठीक आहे. कोण स्क्रीन शेअर कोण करतंय? हे कमिट पर्यंत तुम्हाला स्नॅपशॉट कशा घ्यायचे, गिट ऍड आणि गिट कमिट एवढ्याच आता लक्षात ठेवा, त्या इम्पॉर्टंट आहेत आता. आणि त्याच्यानंतर आपण बघू की आपण रिमोट रिपॉझिटरी कशी बनवायची असते, ठीक आहे. स्क्रीन शेअर करू शकतो, ठीक आहे. प्रणव स्क्रीन शेअर करतोयस काय? प्रणव पुढे काय करू? हा, आता इथे गिटअप वर गेलास? दिसतंय का? हा, दिसतंय. आता आता तुम्हाला कळलं की आपण आपल्या लोकल कम्प्युटर मध्ये, ठीक आहे, गिट ऍड केलं, ज्या ज्या पण लोकेशनला आपल्याला पूर्ण सगळ्या फाईल ऍड करायच्या होत्या तिथं गिट कमिट केलं, आपला स्नॅपशॉट घेतला.
आता तो स्नॅपशॉट कुठेतरी आपल्याला स्टोअर केला पाहिजे. म्हणजे जो त्या स्नॅपशॉटचा कोड आहे, जे ते आपण व्हर्जन कॅप्चर केलंय, तो कोड कुठेतरी स्टोअर केला पाहिजे आपल्याला. मग तो कोड आपल्याला कुठेतरी स्टोअर केला पाहिजे, म्हणून आपण एक इथे फोल्डर बनवूया, म्हणजे रिपॉझिटरी बनवते आपण. ठीक आहे, आता क्रिएट रिपॉझिटरीवर क्लिक कर. आता ही तुझी पहिलीच रिपॉझिटरी असेल, म्हणजे ह्याच्या आधी काहीच बनवलं नसेल. आता इथे एक नाव दे, टेस्ट रिपॉझिटरी. टेस्ट. आता इथे रिपॉझिटरी नेम देतोय आपण, म्हणजे कोणत्या नावाने आपण हा फोल्डर किंवा रिपॉझिटरी क्रिएट करणार आहे. टेस्ट रिपॉझिटरी. टेस्ट आणि रिपॉझिटरीच्या मध्ये एक अंडरस्कोर दे. आता डिस्क्रिप्शन मध्ये टेस्ट रिपॉझिटरी असं होऊ शकतो. डिस्क्रिप्शन मध्ये टेस्ट रेपो नसतेच. ओके, ठीक आहे. आता इथे खाली आहे, आता आपल्या कंपनीत कोड पब्लिक असतो किंवा प्रायव्हेट असतो. आता आपल्याला कोड ओपन सोर्स ठेवायचा आहे का फ्री ठेवायचा. आता लायनस टॉर्व्हेल्ड जो त्याचा कोड आहे तो आपला ओपन सोर्स आहे. तसा आपल्याला कोड सगळ्यांनी पूर्ण जगाला विजिबल ठेवायचा असेल तर आपण पब्लिक बनवायचा. आणि जर आपला कोड काहीतरी प्रायव्हेट कंटेंट आहे, म्हणजे कंपनीचा कोड जेव्हा तुम्ही कंपनीत रिपॉझिटरी बनवणार, ती त्या रिपॉझिटरीज प्रायव्हेट ठेवायची असतात. पण आपल्याला आता तसं काही नाही, आपण टेस्टिंगसाठी रिपॉझिटरी बनवतोय, म्हणून पब्लिक रिपॉझिटरी बनवूया. ठीक आहे, पब्लिक सिलेक्ट केलं. आता रीडमी फाईल. आता रीडमी फाईल काय असते, रीडमी फाईल म्हणजे तुमच्या प्रोजेक्टची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, म्हणजे हा प्रोजेक्ट कशाबद्दल आहे, त्याची डिस्क्रिप्शन, त्याच्यामध्ये काय काय स्टेप्स रिक्वायर्ड आहेत, ह्या रीडमी फाईलमध्ये तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन देऊ शकता. म्हणजे हा प्रोजेक्ट तुमचा कशा रिलेटेड आहे, ह्याचा प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, किंवा ह्याचा यूज करून तुम्हाला युजर्सना काय यूज होऊ शकतो. ठीक आहे, तर हे आपण ऑन करूया आता, आणि जस्ट ठीक आहे, हा ऑन केलं. रेडमी फाईल आहे. आता इथं आता ही ऍड डॉट डॉट गेट इग्नोर ही जी फाईल आहे, आता गेट इग्नोर फाईल म्हणजे आपल्या प्रोजेक्टमध्ये अशा पण फाईल्स असतील ज्या आपल्याला इथे स्टोअर नाही ते करायच्या. लेट्स से की आपले जे प्रायव्हेट क्रेडेन्शियल्स असतात, म्हणजे कसल्या आपल्या कीज, असं समजा की आपल्या बँकचा पासवर्ड वगैरे, अशा काहीतरी फाईल्स असतात. ठीक आहे, तर त्या आपल्याला पब्लिकली अवेलेबल नाही करायच्या. ही त्या सगळ्या ज्या फाईल्स आहेत ज्या आपल्याला इथे पब्लिकली अवेलेबल नाही करायच्या, त्या सगळ्या फाईल्स आपण डॉट गिट इग्नोर या फाईलमध्ये टाकतो. पण आता आपल्याला तसं काय करायचं नाही. ठीक आहे, आणि लास्ट आहे की ऍड लायसन्स. त्याच्यावर जर क्लिक केलं तो ऍड लायसन्सवर, तर ह्याच्यामध्ये म्हणजे काही लायसन्स आहेत, म्हणजे तुम्हाला कोणत्या लायसन्स ने हा कोणी कसा यूज केला पाहिजे, तुमच्या कोडचा यूज करून कोणी दुसरं ऍज इट इज व्हर्जन बनवू शकतं का. तर हे सगळे रूल्स आहेत, ते तुम्ही टाकू शकता तिथे. आता आपण जस्ट हे क्लोज करूया, आपल्याला आता काही यूज नाही याचा. हे आणि क्रिएट रिपॉझिटरी करूया. आता रिपॉझिटरी बनली आपली. आता इथे बघा, आता हा जो इंटरफेस दिसतोय, आता ह्या रीडमी फाईल मध्ये काय असतं तुम्हाला कळलं. रीडमी फाईल मध्ये असतं आपल्या प्रोजेक्ट रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन. आता इथे
कोड दिसतोय ना, कोडच्या खाली कमिट दिसतंय. हा, कोडच्या खाली कमिट दिसते. आता हे कमिट काय आहे? जसे की आपलं व्हर्जन 1 आहे आता इथं पडले पण इनिशियल कमिट म्हणजे व्हर्जन 1 आणि त्या कमिटचं आयडी पण आल्या. म्हणजे हा जो कोड आहे आपला, म्हणजे आता कोड मध्ये फक्त readme .md फाईल आहे. हा जो आपला कोड आहे त्याचं फर्स्ट व्हर्जन आपण आता बनवले. ठीक आहे. आता या कमिट वर जर क्लिक केलं, आता तुम्हाला कोणताही कमिट ऍक्सेस करायचा असेल तर इथून तुम्ही त्याची आयडी कॉपी करू शकता. ठीक आहे. इथे काय आहे, आज एवढंच बघूया. ठीक आहे. गिट ऍड कमिट ऍड कमांड बघितलं आपण, गिट कमिट बघितली, गिट आणि गिटहब मधला डिफरन्स बघितला, गिट काय आहे बघितलं. ठीक आहे. आणि रिपॉझिटरी क्रिएट कशी करू शकतो ते बघितलं. तर ओके, मी स्क्रीन शेअर करतो. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? प्रणव? नाही नाही. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण गिट बघितलं. गिट काय आहे, त्याच्यानंतर गिट आणि गिटहब मधला डिफरन्स बघितला. गिटचे काही यूज केस आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण अंडो करू शकतो तिथे प्रिव्हियस व्हर्जनवर. ठीक आहे. सगळे टीम मेंबर्स एकाच कोडवर वर्क करू शकतो. तुमचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग बनवू शकतो. जर तुमचे प्रोजेक्ट ऍड करू शकतो आणि पोर्टफोलिओ तुमचा स्ट्रॉंग बनवू शकतो तुम्ही. आणि जॉब रिक्वायरमेंट साठी गिटहब मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गिट कसं इन्स्टॉल करू शकतो ते ऑलरेडी मी व्हिडिओ शेअर केला, तुम्ही इन्स्टॉल केले. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण गिट ऍड कमांड बघितली, गिट कमिट कमांड बघितली, अँड देन गिट कमिट केल्यावर आपण जेव्हा स्नॅप हिस्ट्री आपली आपण व्हर्जन 1 सेव्ह करतोय, आपल्या लोकली सेव्ह करतोय, त्याच्यानंतर मग आपण जी रिपॉझिटरी बनवली आपण तिथे पुश करतो. तुम्ही आता जस्ट टास्क म्हणून ते पुश कमांड कशी यूज करायची ते बघू शकता. ठीक आहे. आपण कमिट पर्यंत बघितलीच. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघितलं आपण रिपॉझिटरी कशी क्रिएट करू शकतो. ठीक आहे. इथेपर्यंत बघितलंय आपण आणि इथून पुढे काही कमांड्स आहेत आता गिटहबच्या, त्या नेक्स्ट लेक्चर पासून पाहू. ठीक आहे. ठीक आहे, मी शेअर करतो मला. ठीक आहे.